किचनमध्ये एक छान असा उपवासाचा पदार्थ मी तुम्हाला करून दाखवणार आहे. उपवासाचे ट्रायंगल असं. तर त्याच्यासाठी मी हे अर्धी वाटी वरीची भगर चांगली शिजवून घेतली आहे. त्याच्यामध्ये आता हे मी 2 बटाटे किसून घालणार आहे. हे बघा बारीक किसणीनं किसती आहे. मी चांगलं मिळून येईल व्यवस्थित आपलं हे सगळं. पोटभरीचं असा उपवासाचा नाश्ता आहे. हे खिचडी वगैरे खाण्यापेक्षा हे खाल्लं की पोट भरलं. वर ताक प्यायचं. शॅलो फ्राय हवं शॅलो फ्राय करायचं, डीप फ्राय हवं डीप फ्राय करायचं, आपल्याला हवं असेल तसं. यामध्ये मी सगळे मसाले घालते. हे बघा पहिल्यांदा मी मीठ, चवीप्रमाणे मीठ. हे जरा वरी बिरी पचायला जड असते म्हणून थोडं आलं घालायचं आहे. उपवासाचा पदार्थ थोडा पचायला जड असतो म्हणून थोडं आलं. ओली मिरचीची पेस्ट आहे ती टाकते. आपल्याला हवे असेल तिखट, आपल्याला हवं असेल तर त्या मानानं टाकायचं. थोडेसे मी चिली फ्लेक्स टाकणार आहे, दिसतात पण छान. हा छान दिसतंय बघा किती सुंदर. साखर चवीप्रमाणे. आणि याच्यात आपण आता जिरा पावडर घालणार आहे थोडी, आणि थोडं जिरं पण घालणार आहे. थोडी जिरा पावडर, थोडं जिरं टाकणार आहे. आणि कोथिंबीर थोडी घालणार आहे. कोथिंबीर उपवासाला चालत असेल ज्याला त्याने घालायची, नाही खात असतील त्यांनी घालायची नाही. आज उपवास नाही पण मी तुम्हाला उपवासाचा पदार्थ करून दाखवते म्हणून आज मी थोडी कोथिंबीर त्याच्यात घालणार आहे. कोथिंबीर घालणार आहे. मी खातो असं, आम्ही उपवासाला खात नाही पण मी आज उपवास नाही, मी तुम्हाला उपवासाचा पदार्थ दाखवते म्हणून मी त्याच्यात आत्ता घातली आहे कोथिंबीर. खात असेल त्यांनी घालावी, नाही त्यांनी घालू नये. आता हे आपण वाटलं तर कलरसाठी थोडं तिखट टाकलं तरी चालतं. हा लाल तिखट ते छान दिसतं. चवीसाठी रंगासाठी लाल तिखट. बघा एक जीव करून घ्यायचं व्यवस्थित. हा पदार्थ खूप छान लागतो. वरून क्रिस्पी आणि आतून मऊसर असा, आणि पोटभरीचा पदार्थ होतो. महत्त्वाचं म्हणजे पोटभरीचा पदार्थ होतो. चटणीबरोबर, दह्याबरोबर, उपवास नसेल तर सॉसबरोबर सुद्धा हा चांगला लागतो. चटणी करायची ओल्या नारळाची. चांगलं मळून घ्यायचं व्यवस्थित. थोडं सैल वाटलं तर आपण साबुदाण्याचं पीठ घालायचं त्याच्यात. आता थोडं घालणार आहे याच्यात पीठ, अगदी थोडं, चमचाभर आता साबुदाण्याचं पीठ घालणार आहे घट्ट होण्यासाठी म्हणून. पण आपल्याला हे पोळपाटावर प्लॅस्टिकवर लाटायचं आहे आणि मग शॅलो फ्राय किंवा तळायचं. शॅलो फ्राय केलं तरी चालणार आहे कारण यातलं शिजलेलं आहे सगळं, त्याच्यामुळे शॅलो फ्राय केलं तरीसुद्धा चालणार आहे. डीप फ्राय केलं तरीही चालेल. दोन चमचे बारके पीठ. तर हे आपण तेलाचा हात लावून व्यवस्थित मळून घ्यायचं. आपलं पीठ झालेलं आहे. 2 मिनटं ठेवूया आणि आपण मग त्याचे ट्रायंगल करूया. हे बघा असं छानपैकी आपण वाटलं तर लाटून घ्यावं, वाटलं तर हातानं लाटलं तरीही चालेल. आणि अति जाड करणार नाही मी. जर साईड जर नको असतील अशा तर व्यवस्थित घ्यायच्या करून, नाहीतर कट करून टाकायच्या, किंवा इथेच झाकण ठेवून आपण तो गोल कापून घ्यायचा व्यवस्थित.
जर आपल्याला अगदी गोलच हवं असेल तर इथे जर एखादं आपण डिश टाकली किंवा काहीतरी टाकलं की आपलं हे पुरं गोलही आपल्याला मिळू शकेल. पण आत्ता मी तुम्हाला दाखवताना तर मी हे कट करणार आहे. आपण ह्याचे ट्रायंगल करूया. ट्रायंगल आपण हवे तसे लहान मोठे कसेही करू शकतो. दिसायलाही छान, मुलांनाही खाऊ म्हणून आवडू शकतो, मोठ्यांनाही आवडू शकतो, असा हा प्रकार आहे. उपास नसेल तर सॉसची सुद्धा चालू शकतं खाणं. तेल जरा जास्त तापलं आहे, जरा मी कमी करते. तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आपण त्याच्यात एक एक सोडणार आहोत. एकदम असं गारही तेल घ्यायचं नाही, व्यवस्थित तापलेलं तेल हवं. सोडवून घेतानाही नीट घ्यायचं. जर एखाद्या ठिकाणी कट झालं नसेल व्यवस्थित तर नीट कट करून घ्यायचं. हे बघा, आता मी एक एक सोडते. आपण हलवायचं नाही, ते जरा व्यवस्थित. हे बघा, फुगायला वगैरे छान लागणार आहेत. जरा ते हे बघा कसे छान फुगणार आहेत. फक्त ते तेल बेताचं घातलं आहे त्याच्यामुळे कसे सुंदर फुगत आहेत बघा. शॅलो फ्राय केले तर अधिक चांगले होतील. हे बघा कसे क्रिस्पी ट्रायंगल आपले तळून झाले ते. कुडकुडीत असे हे आपले उपवासाचे क्रिस्पी ट्रायंगल खाण्यासाठी तयार आहे. आता ह्याचा मी व्हिडिओ कसा केला तो तुम्ही पूर्णपणे बघा. आणि हे खरोखरच क्रिस्पी म्हणजे क्रिस्पीच आहे. हे बघा, मी तुम्हाला एक मोडून दाखवते. हे बघा किती सुंदर आहे. तो शॅलो फ्राय करूनही चांगला होईल आणि डीप फ्राय करूनही उत्तमच होईल. असं एकदम कुरकुरीत खुसखुशीत असे हे ट्रायंगल झाले. किती पदर सुटले आहेत त्याला ते बघा. आणि फार काही तेल प्यादे नाही आहेत. तर माझा हा व्हिडिओ तुम्ही बघा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण नेहमीच आपण थालीपीठ करतो, आणखीन काय काय करतो, हा जरा वेगळा प्रकार म्हणून केला आहे. घरात मुलं असतील तरी मुलांनासुद्धा हा आवडेल, किंवा जनरल पाहुणे आले असतील तरी त्यांनासुद्धा हा जरा वेगळा प्रकार म्हणून आवडेल. त्याच्यामुळं नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा कसं वाटलं हा प्रकार तो. आणि चवीला तर उत्तमच झालेले आहेत, एकदम छान.